बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या बैठक सत्रांना आजपासून सुरुवात होते। अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपची पश्चिम विदर्भासाठीची आढावा बैठक होते, तर मुंबई महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसची मुंबईमध्ये बैठक पार पडते। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावर मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत। अमरावतीमध्ये आज भाजपची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार असून या बैठकीमध्ये पश्चिम विदर्भाचा आढावा घेतला जाईल। ही बैठक अमरावती शहरातील राम मेघे महाविद्यालयामध्ये होणार असून यावेळी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री आकाश मुंडकर, त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि अनेक पदाधिकारी उपस्थित राहतील। स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे। युती नको ही भाजप कार्यकर्त्यांची इच्छा मुख्यमंत्री फडणवीस पूर्ण करतील का, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्याही मॅरेथॉन बैठका सुरू आहेत। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठकांचं आयोजन करण्यात आलंय। एमसीएला सकाळी 10 वाजता मुंबई काँग्रेसची बैठक असणार आहे, तर दुपारी 3 वाजता टिळक भवनामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची बैठक होईल। या दोन्ही बैठकांमध्ये महानगरपालिका निवडणूक स्वबळावर की आघाडीमध्ये लढण्यासंदर्भात चाचपणी केली जाणार। याबरोबरच मनसेच्या मवियातील सहभागाबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकांना राज्यभरातील काँग्रेसचे सर्व नेते उपस्थित राहतील। एकीकडे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी रणनीती आखायला सुरुवात केली असून दुसरीकडे मनसे स्वबळावर निवडणूक लढवणार की उद्धव ठाकरेंसोबत युती करणार हा प्रश्न सर्व जनतेला भेडसावत आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे। या बैठकीला पक्षाचे सर्व नेते आणि प्रवक्त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश आहेत। ठाकरे बंधूंच्या भेटीचे सिलसिले चालू असताना प्रवक्त्यांनी नेमकी काय भूमिका मांडावी, पक्षानं स्वबळावर लढावं की ठाकरेंसोबत युती करावी, या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकांच्या जागा वाटपावरून महायुतीमध्ये कलगीतुरा निर्माण झाल्याचं वातावरण पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे 2 आमदार आहेत आणि भाजपचा केवळ एकच आमदार आहे, तरी महापालिका निवडणुकीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचं भाजपनं दावा केलाय। तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही सन्मानजनक जागा न मिळाल्यास वेगळा विचार करावा लागेल असं म्हणत इशारा दिलाय। तर काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट यांनी आपण आगामी निवडणूक महायुतीतूनच लढवणार आहोत, पण काही लोक आमच्यासोबत छळकपट करतात असं विधान केलेलं होतं। त्यामुळे महायुतीतील वादांची दरी आता पुन्हा एकदा मोठी होताना दिसतेय। मतभेद विसरून मनोमिलन झालेले ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काल मातोश्री निवासस्थानी पुन्हा सहकुटुंब एकत्र आलेले होते। स्नेहभोजनाच्या निमित्तानं राज ठाकरे हे आईसह पत्नी शर्मिला, मुलगा अमित, सून मिताली, मुलगी उर्वशी आणि नातवासह काल दुपारी उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाले। मातोश्रीवरची ही भेट केवळ कौटुंबिक असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। इतकंच नव्हे तर महापालिका निवडणुकांशी याचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये सांगितलं। दरम्यान राज आणि उद्धव ठाकरेंमधली कालची भेट गेल्या 3 महिन्यातली 6वी भेट ठरली। 5 जुलैला हे दोन्ही बंधू पहिल्यांदा एकत्र आले होते। त्यानंतर वेगवेगळ्या निमित्तानं ठाकरे बंधूंमध्ये भेटीगाठी सुरूच आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे या बंधूंमध्ये 19-20 वर्षांनी पुन्हा जवळीक निर्माण होतानाचं चित्र आपण पाहतोय। गेल्या 3 महिन्यामध्ये ठाकरे बंधूंमध्ये 6 भेटी झाल्यात। आता यंदाच्या दिवाळीत उद्धव ठाकरे मनसेच्या दीपोत्सवाला उपस्थित राहणार का, असा प्रश्न विचारण्यात येतोय। राज ठाकरे यांच्या मनसेच्या वतीनं दरवर्षी दिवाळीनिमित्त शिवाजी पार्कवर दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं। दरवर्षी या कार्यक्रमाला मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या कलाकारांसह देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यासारखे राजकीय नेते उपस्थित राहिलेले आहेत। आता यंदाच्या मनसेच्या दीपोत्सवाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष राहील। रामदास कदम सत्तेसाठी लाचार आहेत, जे स्वतःच्या भावाचे झाले नाही ते तुमचे काय होणार, असा टोला भास्कर जाधवांनी रामदास कदम यांना लगावलाय। तर लायकी नसताना बाळासाहेबांनी रामदास कदमांना आमदार बनवलं, पण त्यांनी बाळासाहेबांबाबत केलेलं वक्तव्य महाराष्ट्राला आवडलं नसल्याचंही भास्कर जाधवांनी म्हटलंय। अरे हा सख्या भावाचा झाला नाही, सख्या भावाला सुद्धा यांनी खोटे आरोप करून जेलमध्ये टाकला। राजेश पालकर, अरे तुमच्यासारख्यांचा तो कधी जिंदगीत होऊ शकत। मी याला कॅलिफोर्निया केला होता ना, त्याचं वृद्धाश्रमाच्या बाजूला घर कोणाचं बांधलं होतं?
कॅलिफोर्नियात कराल ना, मशरूम. आता एक मोठी बातमी आहे. मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या परप्रांतीय महिलेला मनसे महिला पदाधिकाऱ्यानं कानाखाली लगावत मराठी माणसांची माफी मागायला लावली आहे. कळवा रेल्वे स्थानकामध्ये या परप्रांतीय महिलेनं एका मराठी माणसाला शिवीगाळ आणि मारहाण केलेली होती. त्यानंतर त्या व्यक्तीच्या पत्नीनं त्या महिलेला मनसे